नमस्कार. आज आपण साई विभागातील विजयराव बर्वे यांच्या नवीन वास्तूमध्ये आलो. हे जुन्या वास्तूमध्ये म्हणजे 2020ला कोविडच्या काळामध्ये आपण आलो तिथे. त्याच्यानंतर ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आणि आता हे नवीन वास्तूमध्ये म्हणजे सुवर्णाताईंचं घर आहे. त्या काळामध्ये 2020ला विजयरावांचं स्वतःचं घर होतं इथे आणि गच्चीवरती ते सौर ऊर्जाच्या माध्यमातून अनेक उपकरणं त्यांनी तयार केली आणि त्या उपकरणाच्या माध्यमातून अनेक शोध लावले आणि ते बघण्यासाठी मी आलो होतो. माझ्या मिसेस होत्या तेव्हा यांचे मोठे बंधू विश्वासराव ते पण होते. आज दुर्दैवी ते नाहीत आपल्यामध्ये. आणि सुवर्णाताई त्यावेळी पण होत्या. त्यावेळी काही आपण व्हिडिओ शूट केले होते आणि ते काही कारणामुळे ते आपण ब्रॉडकास्ट करू शकलो नाही. पण आता आम्हाला असं वाटलं की त्या इतिहासामध्ये जाऊन त्या आठवणी सुवर्णाताई पण सांगतील, विजयराव सांगतील. आज आपण आलो आहेत विजय काकांच्या या बिल्डिंगमध्ये. सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे घरातील बेकार वस्तू म्हणजे जे भंगारमध्ये आपण देतो त्या वस्तूमधनं त्यांनी हा एक पॅनल तयार केलेला आहे. आणि हे काका हे काय आहे मला एकदा सांगा. हे जे आपल्यासमोर दिसत आहे याला PV पॅनल असं म्हणतात. त्याच्यापासून आपण सौरशक्तीद्वारे इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. आता इलेक्ट्रिसिटी तयार केली म्हणजे याचा आउटपुट जो आहे तो DC आउटपुट आहे. आपल्या घरातले इक्विपमेंट जे असतात ते AC असतात. तर याच्याद्वारे आपण DC to AC कन्वर्ट करून घरातली सगळी उपकरणं याच्याद्वारे चालू करू शकतो. हे आपण किती वर्ष म्हणजे मला वाटतं साधारण 10 ते 12 वर्ष आपण करतो ना हे सगळं. याचं लाईफ या पॅनलचं लाईफ असतं 25 वर्षाचं. त्याच्यामुळे टिकाऊपणाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. आणि माझा तरी एक्सपिरियन्स असा आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच ते चांगलं टिकत असावं. कारण मी जवळजवळ ते 10 वर्ष वापरतो आहे आणि 10 वर्षामध्ये सुद्धा काही डिटिरिएशन माझ्या लक्षात आलेलं नाही. म्हणजे ह्या पॅनलमध्ये म्हणजे ही वायर दिसते बरोबर. ही वायर म्हणजे इथून ते कनेक्शन हा पॅनल असं करता येईल का आपल्याला दाखवता. या पॅनलमधनं साधा हा काय AC DC काय. हो, याचा आउटपुट जो आहे तो लाल वायर जी दिसते लाल आणि काळी याच्यातर्फे त्याचा आउटपुट बाहेर काढला जातो. आणि आता बाहेर येणारा आउटपुट जो आहे तो DC असतो. बॅटरीचा जो आउटपुट असतो तो पण DC असतो. ह्या इथून सुद्धा तसाच DC आउटपुट आहे. आता माझे उपकरण मला याच्यावरती जी वापरायचे आहेत ते DC आहेत. आता ही जी आपल्याला दिसते मोटर आहे ती DC 12 व्होल्टची मोटर आहे. म्हणून मला तो तसाच्या तसा वापरायला काही हरकत नाही. ही मोटर चालू झालेली आहे. म्हणजे सौर ऊर्जाच्या ह्या प्रकल्पातनं म्हणजे ह्या पॅनलमधनं विद्युत येते आणि इथे हे रिव्हर्स आणि फॉरवर्ड रिव्हर्स आहे. बऱ्याच पद्धती अशा असतात. त्याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स दोन्ही प्रकारचे रोटेशन. हे मशीन कशासाठी आपण बनवलंय काय. आता हे जे मशीन मी बनवतोय ते जर आता त्याच्यावरती प्रयोग चालू आहेत. तर मला हे बार्बिक्यूसाठी करायचं आहे. मी आता हीट कॉन्सन्ट्रेटर बनवलेला आहे. हा जो आपल्यासमोर दिसतोय हा हीट कॉन्सन्ट्रेटर आहे. आता हीट कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर त्याचा उपयोग काय आहे तर त्याचा उपयोग जो आहे तो तळण्यासाठी, भाजण्यासाठी, शिजवण्यासाठी अशा वेगवेगळ्या कामासाठी त्याचा उपयोग करता येतो. आता हे जे तुमच्यासमोर आहे माझा असा विचार आहे याच्यामध्ये बटाटे, कांदे, रताळी हे सगळं भाजता येईल. आज आपण इथे दुसरं आपण पॅनल बघतोय. या पॅनलवरती आरसे आहेत, सगळे छोटे छोटे आरसे आहेत आणि या आरशांचं अँगल वेगळ्या प्रकारे करून ही सगळी ऊर्जा इथे केंद्रित केलेली आहे. आणि संघटन में शक्ती असं म्हणतो तसंच या ऊर्जेमध्ये एकत्र जर ऊर्जा केली तर याच्यावरती एखादा पदार्थ शिजू शकतो. तर काका मला याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. बरं, हे आता आपल्यासमोर जे दिसत आहे ते 1.5 मीटर बाय 1.5 मीटरचं पॅनल आहे. त्या पॅनलवरती काचेचे 188 आरसे आपण लावलेले आहेत. आणि त्या प्रत्येक आरशाचा कोन म्हणजे अँगल असा आहे की त्याच्यावरती ज्या लंबरूप किरण पडतात सूर्याचे ते 1 मीटरवरती एकत्रित होतात. आत्ता आपण एक पदार्थ शिजवलाय याच्यामध्ये आपण तो ठेवला होता 20-25 मिनिटांमध्ये ढोकळा बरोबर ढोकळा शिजलेला आहे. बरोबर. सगळ्यांनी आपण त्याची चव घ्यायची आहे. तत्पूर्वी
हे जे पॅनल तयार केलं आहे, मला वाटतं गेल्या 10 ते 12 वर्ष तुम्ही ह्याच्यावरती काम करतायत. होय, साधारण 95 सालापासनं मी याच्यावरती काम करतोय. माझ्या आधीचे जे प्रयोग होते ते खूप मोठमोठे होते. 15 फूट डायमीटरची डिश होती ती. त्याच्यावरती आपण जवळजवळ 250 किलो बटाटे शिजवायचो. दुसरी एक छोटी डिश जी होती त्याच्यावरती 100 किलो बटाटे आपण शिजवून त्या बटाट्यांचा किस केलेला आहे. पण आता वयोमानाप्रमाणे मोठ्या मोठ्या डिश न बनवता छोट्या छोट्या डिश बनवावं असं मला वाटायला लागलं. त्याच्यामुळे ही जी आहे ही डोमेस्टिक पर्पजसाठी बनवलेली डिश आहे. एका फॅमिलीचा संपूर्ण स्वयंपाक याच्यावरती होईल अशी मला खात्री आहे. त्याप्रमाणे आपले रिझल्ट्स तसे मिळालेले आहेत. या हॉटस्पॉटवरती आपण एका वेळे डाळ, भात आणि भाजी आता कुकर लावू शकतो, इडल्या करू शकतो, ढोकळा करू शकतो, केक करू शकतो, पाहिजे तर चिकनसुद्धा आपण याच्यावरती करू शकतो. आता आमचा असा प्रयोग चालू आहे, याच्यावरती बार्बिक्यूसारखं रताळी, कांदे, बटाटे हे भाजता जर का आलं तर आणखी म्हणजे सोन्याहून पिवळं होईल. त्याचे आता आमचे प्रयोग चालू आहेत, बघूया. आता आपण एक केंद्रित ऊर्जा म्हणजे संघटन में शक्ती आहे, युनिटीमध्ये काय जादू असते, तर सूर्याच्या किरणामध्ये काय एकत्र आल्यानंतर काय जादू काका दाखवतील. हे कागद ठेवतोय आपण एक, आणि हा कागद खाली ठेवल्यानंतर तो प्रत्यक्षात जळला जातो. एवढी ताकद आहे. 2 सेकंदाच्या 2 आतमध्ये सेकंदामध्ये तो कागद जळालेला आहे. काका हे जसं ऊन हे केल्यानंतर ऍडजस्ट पण त्याला असेल ना तुम्ही. बरं, आता सूर्य जो आहे तो पूर्व पश्चिम तर रोजच फिरत असतो. हे त्याचप्रमाणे तो दक्षिणोत्तर सुद्धा फिरत असतो. फॉर एक्झाम्पल साधारणपणे अगदी ढुवळ मनाने विचार केला आपण तर संक्रांतीच्या दिवशी सूर्य अतिशय कललेला असतो. दॅट इज द एक्स्ट्रीम पोझिशन. नंतर उत्तरायण चालू होतो. सूर्य जो आहे तो हळूहळू हळूहळू उत्तरेच्याकडे यायला लागतो. त्याच्यामुळे आपल्याला सूर्याची ऊर्जा जर का एकत्रित करायची असेल तर या सगळ्या गोष्टी ध्यानात धरून आपल्याला त्याचं ट्रॅकिंग करायला लागतं. त्या ट्रॅकिंगसाठी तुम्ही इथे साखळी आणि हे लावलेलं आहे साधारण. होय, त्या ट्रॅकिंगसाठी पूर्व पश्चिम ट्रॅकिंग जे आहे त्याच्यासाठी आपण अशी सोय केलेली आहे. तो आता बाजूला केलं तर बरोबर आहे, कारण आतमध्ये आता काही नाही आहे, त्याच्यामुळे ते जळेल. बरोबर, हां पाणी आहे त्याच्यात. हां हां हां. पूर्व पश्चिम ट्रॅकिंग जे आहे ते आपण या चेनवरती करतो. आणि दक्षिणोत्तर ट्रॅकिंग जे आहे साधारणपणे विचार केला तर सूर्य दक्षिणोत्तर हा आठवड्याला 2 डिग्री फिरतो. त्याच्यामुळे ते जे ट्रॅकिंग आहे ते आपल्याला आठवड्याने एकदा जरी केलं तरी सुद्धा बरंचसं काम भागतं त्याच्यातलं आपलं. आता हे जे तुम्हाला भोकं दिसत आहेत ते एक भोक म्हणजे 2 डिग्रीचं भोक आहे. त्याच्यामुळे दर आठवड्याला आपण एक एक भोक पुढे किंवा मागे सारत गेलो तर त्याप्रमाणे ती ॲडजस्टमेंट जी आहे ती आठवड्याभराची कंप्लीट होते. आम्हाला असं वाटलं की ही नुसती होल आहेत, ही नाही, शोभेची नाही, त्याच्या मागे काहीतरी टेक्निकल कारण आहे. तुम्हाला असं वाटेल की नुसती होल आहेत, काकांनी नुसती होलं केले, नुसतं सरकवायचं नाही. पण प्रत्येक होलामागे त्या छिद्रामागे काहीतरी कारण आहे, टेक्निकल आहे, तेव्हाच हे सक्सेस होतं, यशस्वी होतं. चला आता काका इथे ढोकळा तयार आहे आपला. आता आपण खाऊया ढोकळा. आपण आता ढोकळा झालेला आहे. आपण आधी ढोकळा काढून ठेवला आहे, पण आता हे गरम पाणी बघतो आपण. गरम पाणी काका दाखवा. हे गरम पाणी म्हणजे सौर ऊर्जावरती 20 मिनिटामध्ये ढोकळा तयार झालेला आहे. आपण लज्जेदार, तुम्ही पण या काकांकडे ढोकळा खाऊ आपण. आणि असं यंत्र आपण आपल्या सोसायटीमध्ये पण बसवण्याचा प्रयत्न करूया. हे काय काका, हे काय? हे जे आहे हे मी एक सिलेंडर बनवलेलं आहे. आणि हे सिलेंडर मी बार्बिक्यूसारखा त्याचा उपयोग करायचा माझा विचार आहे. ही जाळी आहे. आता या जाळीच्या सिलेंडरमध्ये मी अगदी सॉफ्ट टार्गेट जे आहेत, फॉर एक्झाम्पल आपलं कांदा, त्याच्यानंतर मिरच्या, ढोबळी मिरच्या, पालेभाज्या हे जे आहे हे मी याच्यामध्ये ठेवणार. याला अशा प्रकारची मोटर लावलेली आहे. त्या मोटरवरती हे सगळं गोल फिरणार आणि मग एकदा स्टँडर्डाईज झालं मग हे सगळं युनिट मी त्या हॉटस्पॉटवरती टाकणार. नमस्कार. आज आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून ढोकळा शिजवला आहे. काकांनी अनेक उपक्रम इथे सुरू केलेले आहेत, पण आज आम्ही स्पेसिफिक ढोकळा खाण्यासाठी आलो. ही ढोकळ्याची चव वेगळी आहे. आपण चुलीवरचं खातो, गॅसवरचं खातो, पण सौर ऊर्जावरती शिजवलेलं अन्न याची चव वेगळी आहे. मी काकांचं एकदा अभिनंदन करतो. काका
हा डोका धन्यवाद. तुम्ही का थँक्यू. आणि हा डोका एकदम जाळीदार आहे, म्हणजे घरी पण आपल्याला करता येणार नाही. म्हणजे इथे आम्ही यांना बर्वे काकांना उद्या म्हणू की हे खाण्यासाठी खास आम्ही इथे येऊ परत एकदा. आणि या सौर ऊर्जेच्या माध्यमातून आज जी जगामध्ये ऊर्जा जी कमी पडते आणि ही कमी पडलेल्या ऊर्जेला पर्याय काय, तर हा सौर ऊर्जा आहे. म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला म्हणालात ना त्याची चव वेगळी आहे, शेगडीवरती बनवल्यासारखी वाटते. तर आम्ही सुरुवातीला जेव्हा अंबरनाथच्या नॅब म्हणून एक संस्था आहे, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स, त्यांच्या गच्चीवरती आपण आपलं सोलर कुकर लावलेला होता. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही जेवायला बसलो आंधळ्यांच्या बरोबर, 60 आंधळे होते तिथे, त्या सहज बोलता बोलता बाजूच्या आंधळ्याला मी विचारलं, काय रे बाबा, मी घाबरतच विचारलं त्याला, काय रे बाबा कसं लागतंय, कच्चं वगैरे नाही ना. तर त्याने असं उत्तर दिलं मला, नाही हो काका, एवढं सुंदर लागतंय. आम्ही गावावरती असताना शेगडीवरती जसा भात शिजायचा आणि त्याची चव जशी लागायची तशी भाताची चव आहे. ते ऐकल्याबरोबर माझा जीव भांड्यात पडला. ते एक प्रकारे आम्हाला मिळालेली पावती पावती होती. आहे, कामाची पावती. म्हणजे आंधळ्या मुलांनी सुद्धा त्याच्या गोड आठवणी लहानपणीच्या आजीने शिजवलेल्या भाताच्या जेव्हा मला सांगितल्या तेव्हा मला खरंच बरं वाटलं. आणि आता तुम्ही जे मला म्हणालात याची चव वेगळी आहे शेगडीवरती, मला बरोबर त्यावेळेचा माझा एक्सपिरियन्स आठवला. थँक्यू. तर मी सगळ्यांना परत एकदा सांगतो, बर्वे काका हे आपल्या साई सेक्शनमध्ये अंबरनाथमध्ये राहतात. त्यांचं छोटंसं टेरेस आहे आणि टेरेसमध्ये त्यांनी घरगुती म्हणजे भंगारमध्ये पडलेल्या वस्तू याच्या माध्यमातून सगळं जमा केलं. आणि हे चांगलं पॅनल आणि एक चांगलं म्हणजे आदर्श, म्हणजे तरुणांना लाजवेल असा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्यांचं आम्ही कौतुक करतो. आणि परत एकदा हा डोका खाण्यासाठी आपण परत भेटूया. त्या काळामध्ये म्हणजे 2020 मध्ये तुम्ही जे सौर ऊर्जा म्हणजे अनेक वर्ष तुम्ही करताय, तर ही प्रेरणा तुम्हाला कोणाकडनं मिळाली, म्हणजे काय त्याच्या आधीपासून काही? कारण मी तर मला वाटतं 2015-16 पासून तुम्ही करताय हे सगळं, पण प्रत्यक्षात एक प्रोजेक्ट तुम्ही केला तो 2020 मध्ये मी आलो होतो तुमच्याकडे. सगळ्यात पहिले आधी मला तुमचे आभार मानायला हवेत, कारण एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला त्याची अजून स्पष्ट आठवण आहे आणि तुम्ही तो संग्रही ठेवलेला आहे. हे बघून खरंच मला म्हणजे बरं वाटतंय. स्वतः केलेल्या कामाचं कौतुक दुसरं कोणी करत असेल तर बरं वाटतं. तर पहिले मला तुम्हाला धन्यवाद द्यायला हवेत. बरं, आता तुमच्या प्रश्नाकडे वळूया आपण. सुरुवातीला मी BRC मध्ये होतो, बाबा अणु केंद्रामध्ये. आणि कसं माहिती नाही, पण मला ते बाळकडून मिळालं होतं. लहानपणी संघाचे संस्कार झालेले होते, त्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळं करावं जे समाजाला उपयोगी पडेल ते मनामध्ये रुजलेलं होतं. हळूहळू अवतीभोवती बघताना लक्षात आलं की आपल्याला करता येण्याजोगं काय आहे, कसली जरूर आहे. मग लक्षात आलं, अरे सौर ऊर्जा आपल्याकडे एवढी आहे, पण त्याच्यावरती कुकिंगचा उपयोग कोणी करतं का, त्याच्यावरती अन्न शिजवणं कोणी करतं का. मग आम्ही हळूहळू वनवासी कल्याण केंद्र जे आहेत, बेरिस्त्याला आहे, कोठिंब्याला आहे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो. तिथे आमच्या लक्षात आलं तिथे याची नितांत जरूर आहे. तिथे साधारण वनवासी कल्याण केंद्र जी होती तिथे 35 ते 40 विद्यार्थी असायचे. विद्यार्थी म्हणजे अगदी अक्षरशः 1ली ते 4थी. आम्ही पहिलं आमचं जे मॉडेल लावलं होतं ते 2000 साली लावलं होतं. ते बेरिस्ता नावाचं एक जव्हारच्या पलीकडे आहे, अतिशय दुर्गम भाग आहे तो. तिथे पांढरकर नावाचे एक व्यवस्थापक होते आणि त्यांच्या हाताखाली 1ली ते 4थी या वयोगटातली 40 मुलं होती. तिथे एवढा दुर्गम भाग होता, त्यांना कसलीही सोय नव्हती. म्हणजे गॅस सिलेंडर तर सोडाच, पण बाकी सुद्धा रॉकेल नाही, काहीच मिळत नव्हतं. लाकूड फाट्यावरती त्यांना सगळं करायला लागायचं. त्या मुलांचे आई वडील होते घरी, ते जंगलामध्ये जाऊन सगळे सरपण वगैरे गोळा करायचे. पण ही जी मुलं त्यांच्या इथे 24 तास राहायला होती, त्यांच्यासाठी त्यांचे आई वडील सरपण आणून देत असतील का? तर स्पष्ट उत्तर होतं, नाही, ही मुलं आम्ही तुमच्या ताब्यात दिलेत, संघाच्या ताब्यात दिलेत, त्यांचं पालन पोषण करणे ही संघाची जबाबदारी आहे. आणि पाटणकर काकांनी ते चॅलेंज घेतलं, ते स्वतः सगळं मॅनेज करायचे. त्यांची जेव्हा गाठ पडली तेव्हा त्यांनी हे विनंती केली, अरे तू एवढं चांगलं करतोय, ते आमच्या इथे लाव बेरिस्त्याला. म्हणून आमचं 2000 साली पहिलं मॉडेल आम्ही बेरिस्त्याला लावलं आणि तिथपासून सुरुवात झाली आमची. खरं म्हणजे ते आमचं प्रेरणास्थान होतं. 2000 2000 बरोबर 2000 साली.
साधारण याला वर्ष आता 26-27 वर्ष होय, होती त्याच्या आधी 5 वर्ष आम्ही त्याच्यावरती संशोधन करत होतो. 1995 म्हणजे पासून. त्याची सुरुवात झाली साधारण 1995 सालापासून. पण माझं नशीब एवढं की माझ्याकडे माझी स्वतःची गच्ची होती. तिथं मी सकाळी अच्छा. 6 ते 8 काम करायचो. 9 वाजता मी कल्याणला माझं दुकान होतं, त्या दुकानामध्ये हे आपण जायचो. मला असं आठवत आहे की हे सकाळी 6 ते 8 प्रयोग करायचे, पटापट आवरायचे आणि गाडी बघा. आपण एकाच गाडीला होतो त्यावेळेला बरोबर, बरोबर. आणि कल्याणला उतरायचे. यांचं बर्वे वॉच, जे कल्याणला कल्याण मधलं जे आमचं बर्वे आता- वॉच आहे यांचं आहे. कल्याणला आमचं दुकान आहे. 1930 साली स्थापन झालेलं आहे ते आता 100 वर्ष आम्ही कंप्लीट करू. म्हणजे आता 100 वर्ष होतील पूर्ण. 100 वर्ष कंप्लीट. म्हणजे ह्या व्हिडिओच्या निमित्ताने, ह्या गप्पा गोष्टीच्या निमित्ताने ही एक चांगली आठवण आहे की तुमच्या बर्वे वॉच कंपनीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर ते हळूहळू आम्ही सुधारणा करत गेलो त्याच्यामध्ये. त्यावेळेची सिस्टीम होती ती म्हणजे आता बघायला गेलं तर सायकल सारखी वाटते आम्हाला आणि हसायला येतं, अरे आपण कसं काय करत होतो त्यावेळे सगळं. आताच्या आमच्या लेटेस्ट सिस्टीम जी आहे ते आमची सगळ्यात मोठी सिस्टीम जी आहे ती 15 फूट डायमीटरची आहे. सिमेट्रिकल पेलापोलर म्हणतात त्याला. त्याच्यावरती आपण 250 किलो बटाटे पर डे शिजवू शकतो, एवढी त्याची कपॅसिटी आहे. सूर्य जसा फिरेल तशी ती डिश ऑटोमॅटिक फिरायची सोय आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. आणखीन दुसरं ते छोटं मॉडेल जे आहे त्याच्यापेक्षा त्याला शेफलरचं मॉडेल म्हटलं तरी चालेल. त्याची कॉपी आपण पूर्णपणे इंडियन याच्यात केलेली आहे. त्याच्यावरती पेटंट घेतलेली आहेत आपण. त्याच्यावरती आपण साधारण 100 किलो बटाटे शिजवू शकतो. हे दोन्ही मॉडेल जी होती ती आपण साधारण 16 साली कंप्लीट केली आणि त्याच्यासाठी आपल्याला IIMचं शॉर्टलिस्ट केलं होतं आपल्याला. ते मला अभिमानाने सांगायला बरं वाटतंय. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एकटा माणूस तर हे सगळं काही करू शकत नाही. नशिबाने आमचे वडील बंधू विश्वासराव त्यावेळे होते, त्यांची सुद्धा त्यावेळे मदत व्हायची. त्याच्यामुळे एक 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 करत आम्ही पायरी चढत गेलो आणि करोनामध्ये आम्ही दुसरं छोटं मॉडेल एक पब्लिश केलं. ते 1.5 स्क्वेअर मीटरचं होतं. त्याच्यावरती 4 माणसांचा सगळा स्वयंपाक तयार व्हायचा आणि ते मॉडेल झी न्यूजवरती प्रसिद्ध केलं होतं आणि बऱ्याच ठिकाणाहून त्याची विचारणा आली. विश्वासराव नोकरीला होते. नोकरी झाल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर म्हणजे यांच्याबरोबर त्यांनी मदत केली. काही एखादा अनुभव त्यांच्याबद्दल? भावाचं प्रेम आणि म्हणजे त्यांनी जी मदत करण्याची वृत्ती होतीच आणि त्यांना भावाचं प्रेम अतिशय होतं, म्हणजे न सांगण्या इतकं खूपच प्रेम होतं. त्यामुळे ते रोज भाऊ वर गेला की हे थोड्या वेळाने जाणारच आणि त्याच्याबरोबर थोड्या वेळाने तू पण ये बरं का, त्यांनी काय केलंय विजयनी ते बघायला ये. तर गंमत सांगते तेव्हा म्हणजे ह्यांची मिसेस माझी जाऊ होती, त्यांनी 100 किलो बटाटे उकडवले आणि मी आणि ती दिवसभर बटाटे किसत होतो. एवढा तो बटाट्याचा किस सुंदर झाला की आम्हाला शेवटी घरात किती ठेवणार ना, तुम्ही मग तो मग वाटला आम्ही सगळ्यांना? वाटला, विकला. मग आम्हाला पुढे विचारणा यायला लागली. गंमत म्हणून सांगते की अहो तुम्ही यंदा किस करणार आहे का म्हटलं, हो ते बटाटे वाया जातील म्हणून आम्ही ते किसले आणि हे केलंय. आमचा काय तो उद्योग नाही, आता काय आम्ही देणार नाही, तेव्हा खूप किस झाला म्हणून आम्ही दिला. आणि हे मात्र यांच्या मदतीला पूर्णपणे असायचे. ऊन नाही, तहान नाही, काही नाही. मी बघायचो काकांना, विश्वासरावांना, सकाळी साधारणतः म्हणजे 8-8:30ची बागेत गाडी काम, असायची. ते बागेत जायचे. 2 आणि तास त्यांचं बागेत काम इथे करायचे. साई सेक्शन मध्ये ग्राउंड +2 असं घर होतं. हो, मग तिथे ग्राउंडला कोणी काही राहत होतं, हे फर्स्ट फ्लोअरला राहायचं तुम्ही आणि वरती गच्ची असायची. हो. तर त्या गच्चीत हे गच्चीमध्ये आणि सगळं बागेत म्हणजे विश्वासराव. सगळं मग आत्मनिर्भर भारत म्हणजे ही संकल्पना मोदीजींची आहे. ही तुम्ही सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही 1995 पासून. बरोबर. कारण की जे साहित्य आहे हे साधं साहित्य होतं, म्हणजे पत्रा साधा, सगळं ती डायमीटर काय, तुम्ही ती छत्री असते ती साधी, म्हणजे सगळं यांनी घरी बनवलं आणि घरी बनवल्यानंतर आणि त्याच्या माध्यमातून ते आपण सुरू एक केलं. मिनिट, आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं, हा, पण हा. तरी आम्हाला आवडच होतं. उत्सुकता उत्साहाने मी होती. पण हा. जरी कळत नसलं, कारण मी काही सायन्सची विद्यार्थिनी नाही, पण जे काय कळत होतं ते आवडत होतं आणि आम्हाला कौतुक होतं, एवढंच मी सांगते. त्याचं सगळं इन्स्ट्रुमेंटेशन जे आहे ते आपण इथल्या इथे डेव्हलप केलेलं होतं घरीच ते. केलं आपण सगळं. होय होय, सगळं आहे ते राईट फ्रॉम स्क्रॅच. कारण ते बाहेरनं घेणं परवडलं पण नसतं आणि माझी त्याची इच्छा पण नव्हती. आणि नशिबाने माझ्याकडे सगळे प्लस पॉईंट होते.
आधी BRC मध्ये असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचे काही मित्र माझे होते ते मदतीला यायचे, मेकॅनिकलचे मित्र होते ते मदतीला यायचे. हे जे आहे हे वन मॅन शो असू शकत नाही, त्याला 10 जणांची साथ असली तरच शक्य होतं ते. आणि नशिबाने माझ्याकडे सगळे प्लस पॉईंट होते, त्याच्यामुळे मी करू शकलो. तुम्ही BRC मध्ये किती वर्ष सर्व्हिस केली? सुरुवातीला 73 to 80 7 वर्ष मी BRC मध्ये होतो, त्याच्यानंतर 5 वर्ष मी बाहेर होतो. हा सगळा अनुभव काठीला असल्यामुळे हे सगळं इन्स्ट्रुमेंटेशन जे होतं ते आपण एक एक दोन दोन करून सगळे या इथल्या इथे डेव्हलप केलेलं होतं. आणि नशिबाने माझ्या BRC मधले मित्र होते, या इथले मित्र होते, काही संघाचे मित्र होते, त्याच्यामुळे तशी कधीही अडचण आम्हाला पडली नाही. माझी इच्छा एकच होती, असं काहीतरी एखादं प्रॉडक्ट आपण बनवावं की जे मास स्केलवरती उपयोग होऊ शकेल. तसे प्रयत्न तर मी केले. आता बघूया पुढे आणखीन कोणी ते कॅरी ओव्हर करतो का ते. तुम्ही BRC मध्ये होतात त्याचा सगळा फायदा झाला तुम्हाला इथे. तसं म्हटलं तरी चालेल, कारण संशोधन म्हणजे काय असतं, हळूहळू एक एक स्टेप पुढे कशी जायची असते, त्याच्यासाठी पेशन्स हा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. 100 वेळा आपण जर का एखादी गोष्ट केली तर त्याच्यातनं पुढे जायचं असेल तर 2-3 प्रसंगच असे असतात की ते आपल्याला ट्रिगर करतात, अरे नाही तू बरोबर रस्त्यावरती आहेस, पुढे हो. तर सकाळी कामावर जाताना बघायचो यांना, दररोज यांचं गच्चीमधनं मला संजय असं हात करायचं. म्हणजे यांचं काम सुरू होतं, एकदम चिकाटीने तुम्ही काम करत होतात. बरोबर आलं तरी चालेल, नाही आलं तरी चालेल, पण प्रचंड चिकाटीने तुम्ही काम केलं. आणि त्याचा फायदा अनेक प्रकल्प आहेत आपले वनवासी कल्याण आश्रम, तिथे पण तुम्ही हा प्रकल्प राबवला ना? होय, आम्ही हे त्याबद्दल सांगा ना. बऱ्याच ठिकाणी आम्ही कमिशन केलं. उदाहरण द्यायचं म्हणजे बेरिस्ता वनवासी कल्याण आश्रम, कुठे आहे तो? त्याच्यानंतर बेरिस्ता म्हणजे जव्हारच्या पलीकडे, साधारण जव्हारच्या पलीकडे मोखाड्याच्या पेक्षा आतमध्ये 15 ते 20 किलोमीटर जायला लागतं आम्हाला. तिथे आम्ही, आणि तिथली एक आठवण मला सांगावीशी वाटते. जेव्हा आपण तिथे ते कमिशन केलं आणि रात्रभर आम्ही तिथे भिडलो होतो, ते रात्रभर आम्ही तिथे असेंब्ली केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ते चालू केलं आणि सकाळी 11 वाजता जेव्हा त्याच्यात भात तयार झाला तेव्हा तिथले व्यवस्थापक जे होते पाटणकर काका, त्या पाटणकर काकांनी तिथल्या 35 छोट्या छोट्या मुलांना सगळं त्या डब्याच्या भोवती उभं केलं. त्याच्यावरती आम्ही फेर धरून नाच केला, सूर्यदेवाचा जय जयकार केला. आणि मग जेव्हा आम्ही तो डबा उघडला तेव्हा त्या बेरिस्ता गावातले यावत सगळे लोक तिथे हजर त्यांना होते. आनंद झाला असेल. अरे हे काय सूर्याच्या प्रकाशामध्ये कसं काय भात शिजतंय यांचा. त्याच्यामुळे ते फार अजूनही आयुष्यभर लक्षात राहील असा तो प्रसंग आहे. हे कसं आहे, आपल्या इथे निसर्गाला आपण देव मानलाय, त्या माध्यमातून सगळं मिळतं, पण ते आपण प्रॉपर करायला हवं. म्हणजे सूर्यदेवता आहे, त्याच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करू शकतो. असे आमचे बर्वे काका, त्यांनी खरंच नाही, सूर्य एवढा तळतोय, त्याचा उपयोग झाला पाहिजे, त्याचं ऊर्जामध्ये रूपांतर झालं पाहिजे, असे बर्वे काका. आणि सुवर्णाताई आणि विश्वासराव, तुम्हाला घरातनं सगळा सपोर्ट होता, म्हणजे फॅमिली पूर्णपणे तुमच्या मागे होती. त्याच्याशिवाय अशी कामं होत नाहीत. म्हणजे आत्ता ह्या कलियुगामध्ये जी संकल्पना आहे आपली, की जी आपली हिंदू संस्कृती आहे, जी आपली कुटुंब पद्धती आहे, ही संयुक्त कुटुंब पद्धती झाली तर आपल्या देशाचा विकास अधिक वेगानं होईल, संस्कृती टिकेल. ह्या उदाहरणाच्या माध्यमातून म्हणजे विजयराव असतील, विश्वासराव असतील, एकत्र राहत होते आणि एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांची विचारपूस करणं असं झालं पाहिजे. किती मोठ्या अडचणी असेल तर सगळे जर आपण एकत्र असेल ना, तर ती अडचण आपल्याला सोडण्यात कोणतीच अडचण येणार नाही. बरोबर आहे. शेवटी हा जगन्नाथाचा रथ आहे, तो एकट्या दुकट्याने ओढला जात नाही, त्याला बऱ्याच जणांची साथ लागते तरच तो ओढला जातो. सुवर्णाताई, तुम्ही विश्वासरावांना बरीच साथ दिली, पण अचानक विश्वासराव गेले. त्या काळात तुम्ही नंतर 1-1.5 वर्ष 2 वर्ष तुम्ही एकदम म्हणजे खचून गेलात असं म्हणायला हरकत नाही. पण आपल्या ह्या कुटुंबाने, म्हणजे बर्वे कुटुंबाने तुम्हाला परत उभं केलं. आणि सुवर्णाताई म्हणतोय, आजी म्हणत नाही मी, सुवर्णाताई का म्हणतोय की अजूनही त्या तरुण आहेत, मनाने तरुण आहेत, विचाराने तरुण आहेत. कारण सुवर्णाताई ज्या मंडळात जातात, सुयोग महिला मंडळ, या महिला मंडळामध्ये अनेक कार्यक्रम होतात. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या गप्पाच्या माध्यमातून विषय आपण काढतोय, सुवर्णाताई ह्या आजही चांगलं गाणं म्हणतात आणि आजही त्या अनेक तरुणांच्या ट्रिपला जातात. त्यामुळे जिद्द ठेवली पाहिजे, इच्छाशक्ती ठेवली पाहिजे.
एकच मी सांगते की आपण आनंदी राहिलं तर आपलं कुटुंब पण आनंदी राहतं. बरोबर आहे. मीच जर दुःखात बसून राहिले की आता हे गेले, आता मी काय करू, पण तर ह्या तर तसं न करता मुली पण आनंदी राहिल्या पाहिजे, आपलं सगळं कुटुंब आनंदी राहिलं पाहिजे, आपल्यापासून कोणाला त्रास व्हायला नको ही माझी फार मनापासून इच्छा हे आहे. हे आणि हे असंच देवाने मला शेवटपर्यंत ठेवावं एवढीच इच्छा आहे. हे ताईंचं हे वाक्य अधोरेखित आपण करू की आपल्यामुळे समाजाला किंवा घरच्यांना त्रास होता कामा नये. म्हणजे वय वर्ष तुमचं मला वाटतं 60-70 असेल, 77 वय आहे. आत्ताच वाढदिवस म्हणजे झाला. हा आदर्श आहे समाजाचा. आणि सुवर्णाताई दुसरं सारखे, एक मी विजय सांगू राऊत इच्छिते सारखे. की इथे तर मी बऱ्याच म्हणजे लायब्ररी म्हणा किंवा आमचं मंडळ म्हणा, दुसरं मंडळ, ब्राह्मण सभा, चित्पावन सगळीकडे मी कार्यकारिणीत होते, कार्यरत होते. आता वयामुळे मी सगळीकडून अंग काढून घेतलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या बायका घराबाहेर पडू शकत नाहीत किंवा त्या मंडळात येऊ शकत नाही, अशांना जाऊन मी भेट देते. तुम्ही खोटं वाटत असेल तर सुभेदार काकूंना विचारा, वा. वाघमारेंना विचारा. महिना झाला की मी ते अंतकर यांच्याकडे ही माझी सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, या गप्पाच्या माध्यमातून ताई आम्हाला माहित नव्हतं. म्हणजे तुम्ही फक्त मंडळात येता, गाणी म्हणता, ट्रिपला जाता, याच्या पलीकडे यांच्याकडनं खरं आदर्श घेण्यासारखं आहे. म्हणजे आज ही छोटीशी कल्पना आहे की त्या एकट्या महिला आहेत, त्या आजारी आहेत, त्यांना साथ द्या, मानसिक जी म्हणजे साथ आहे. मी गेले नाही तर त्यांचा फोन बरोबर येतो, का ग सुवर्णा तू आली नाहीस, म्हटलं आता ऊन आहे हे म्हणून मी नाही येऊ शकत, पण मी येईन. पण तुम्ही गेल्यावर त्यांना आनंद होत असेल. अगदी. म्हणजे एखादा डॉक्टर काय म्हणतो पेशंटला, तो जाणार आहे 10 दिवसात, हे सगळ्यांना माहीत असतं, पण पेशंटला नाही तू बरा होणार आहे, त्या बोलण्यावरच वाक्यानेच असतं ना. त्याचा अर्धा आजार, म्हणजे तो 10च्या आधी 20 दिवस जगू शकतो. डॉक्टरांच्या तसंच- बोलण्यावरच आजार बरा होणं अवलंबून तसे असतं actually. समाजाचे डॉक्टर सुवर्णाताई असं म्हणायला हरकत नाही नाही. एवढं की हे नाही, पण नाही. म्हणजे एक माझी छंद सांगितलं. नाही, छंद आहे, पण आता वेळ नाही ना कोणाला. आता पूर्वीच्या काळामध्ये पण आपले कामाचे तास 8 तासच होते, आता पण 8 तासच आहेत, तरी सुद्धा आम्हाला वेळ नाही. आम्ही व्हॉट्सअपवरती निमंत्रण पत्रिका पाठवतो, लग्नाला या. हं. पण ह्या काळात सुद्धा सुवर्णाताई ज्या मंडळात येणार नाहीत, ज्या घरी आहेत, काही अडचणी आहेत, यांना जाऊन भेटतात. भेटते हो. ते मात्र बरोबर आहे. अगदी म्हणजे मी आजपर्यंत हे कोणाला कौतुक सांगितलं करण्यासारखं नाही. आहे. आज तुमच्या पुढे मी प्रगट झाले म्हणजे ह्या की सुवर्णाताईंसाठी सगळ्यांनी एकदा त्यांना आमचं खरं नमन आहे तुम्हाला. नाही. कारण एवढी काय काही माहितीये का, मोठी नाही नाही. करत कोणी हो. आज समाजातील असे काही चांगले लोक आहेत म्हणून आज समाज टिकलाय. हे विजयराव सारखे एवढं काम केलं, पण कुठे प्रसिद्धी नाहीये, नाही. कुठे प्रसिद्धी नाहीये. त्याचं मी तुम्हाला सांगते की मी आज तुमच्या समोर प्रगट झाले की मी याचं करते की सामाजिक बांधिलकीचं मला फार भान आहे आणि मी ही याचं समाज आम्ही एवढ्या वर्ष सुवर्णाताई तुमच्या संपर्कात आहे, पण हो. काही कळा म्हणजे अशी जी सेवा आहे ना, ही सेवा ही निस्वार्थी, म्हणजे ह्या हाताचं ह्या हाताला कळत नाही. आता कारखानेच ते आमच्या समोर राहायचे, तिला आता काही कळत नाही, पण तरी मी जाते तिच्याकडे कधीतरी. तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गप्पा मारल्या. 2020 मध्ये कोविड आल्यानंतर त्या काळामध्ये विजयराव असतील, सुवर्णाताईंचे मिस्टर विश्वासराव असतील, विजयरावांचे मोठे बंधुराज, ते आत्ता आपल्यात नाही आहेत. त्या काळी आपण जे विजयराव सौर ऊर्जावरती काम करत होते, तो प्रकल्प आपण बघितला आणि तो व्हिडिओ आम्हाला आता ब्रॉडकास्ट करायचा आहे. पण हे करत असताना सुवर्णाताईंना विचारावं, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, विजयरावांना विचारावं, म्हणून हा आपण व्हिडिओ आपण केला. आणि त्या माध्यमातून अनेक गोष्टी आम्हाला, म्हणजे सुवर्णाताईंची जी समाजसेवा आहे की त्या इतर लोकांना, महिलांना भेटतात. विजयराव सुद्धा BRC मध्ये होते, त्याच्यातनं काहीतरी शिकले आणि त्यांनी सौर ऊर्जा, आज सुद्धा ते जरी इथे इमारत झाली असेल तरी आज तुमच्या डोक्यामध्ये असेल की आपण काहीतरी करावं पुढे. आहे त्यांच्या डोक्यात चालू आहे, विचारचक्र चालू आहे. आता जागेची अडचण येत असेल आता. नाही, तसा आता मी फोकस बदललाय. आता मोठमोठे प्रोजेक्ट करायच्या ऐवजी आम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट करत असतो आणि ते काम चालू आहे. कोठिंबा वनवासी कल्याण केंद्र आहे, त्या तिथे आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रयोग आता राबवतोय आम्ही. आणि 2-3 प्रयोग असे आहेत की जे चांगले शेवटाला केले. तिथे आम्ही जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 1000 किलो खत तयार केलं.
पालापाचोळ्यामुळे जे ते प्रचंड प्रमाणावरती टेन्शन तिथे असायचं, अरे बापरे याला कधी त्याचं का- आग आग लागेल का लागेल. काय, वणवा लागेल का काय. त्याच्यासाठी आम्ही त्यातला जवळजवळ 1000 किलो खत गोळा करून त्याचा 1000 किलो खत तयार केलं. म्हणजे जवळजवळ 3000 किलो आम्ही पानं गोळा केली ती. अरे बापरे. आणि मग आमच्या नशिबाने ते सगळं विकलं गेलं. बघू आता पुढे काय करता येत आहे, त्याचं चालू आहे, असं एक 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 चालू आहे. त्यामुळे अजूनही त्यांची वणवण चालू आहे. कसं असतं, समाजसेवा करणाऱ्याला वय नसतं. जे वय किती झालं तरी इच्छाशक्ती असते. संघाच्या माध्यमातून जनकल्याण समिती आपले काम करत असते. त्यांची फिरती प्रयोगशाळा आहे. तुम्हाला माहीत असेल, आपल्या कल्याण जिल्ह्यामध्ये संघदृष्ट्या हा कल्याण जिल्हा आहे. मला आणखी ते काय अंबरनाथ करावं जिल्हा असं आहे. वाटतं. आमची स्फूर्तीस्थानं जर का विचारला तर आमचं मामाचं इकडे दुकान होतं. म्हणजे बहुतेक सगळं अंबरनाथ त्यांना काका म्हणून ओळखायचे, काका पाटणकर. ते शंकर मंदिरवरती दम्यासाठी एक शिबिर घ्यायचे. शिबिर घ्यायचे. म्हणजे खूप जुने लोक होते. आणि आमचे 3 मामा संघाच्या कार्यामध्ये जेलमध्ये गेले आणि बाहेर येताना टीबी घेऊन ते आले. मला जेल कधीचं आणीवाणी गांधी हत्यामध्ये ते सगळे गांधी आतमध्ये हत्या. होते. हा, हा. आणि त्यावेळेस ते टीबी घेऊन आले. हा, आणि हा, मग ते 2 जण मामांची त्याच्यामध्ये आहुती पडली आणि त्याच्यामुळे आमचा आजोळ याच्यामध्ये उद्ध्वस्त झालं. तुमचं इथलं आमच्या सगळं आजूबाजूला अशी माणसं होती यांनी आयुष्य झोकून दिलं होतं संघाच्या कार्यामध्ये. कदाचित त्याच्यामुळे असेल, वाटायला लागलं अरे बाकीची लोक अख्खं आयुष्य झोकून देतात, आपल्याला एवढं सुद्धा करता बरोबर येत आहे. नाही. कदाचित ते प्रेरणास्थान आणि कुठेतरी मामाच्या असणार ते. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे नक्कीच. अंबरनाथमधील असे विजयराव अनेक असतील. मला सर्व प्रेक्षकांना विनंती करायची आहे की अंबरनाथला अनेक लोक कामं करतात. तर ह्या कमेंटमध्ये सांगा की कोण कुठे काम करतं. आपण त्यांना पडद्यामागे काम करतात आणि त्यांना त्यांच्याकडे जाऊन आपण समाजासमोर त्यांचं काम आणण्याचं एक चांगलं आपण काम करतोय. विजयराव असतील, सुवर्णाताई असतील, त्यांच्या परीने ते काम करत असतात आणि समाज टिकवण्यासाठी अशीच लोक लागतात समाजाला गरज आहे. आणि त्याची गरज आहे. त्यामुळे सुवर्णाताई, आपण हा व्हिडिओ बघत असताना आपल्याला जुन्या आठवणी, विश्वासरावांबरोबर तुमच्या जुन्या आठवणी आपण त्यांना उजाळा देऊ. विजयरावांचा त्याच्यात मोठा म्हणजे तो व्हिडिओ आपण प्रकाशित करू. आणि चाललं होतं मध्ये की मी 2-3 महिन्यापूर्वी आपला विषय झाला की आपण हा विषय करूया. आपण म्हटलं सुवर्णाताईंची परवानगी घेऊया. की परवानगी घेतल्याशिवाय, कारण शेवटी तुमच्या आठवणी त्यांच्याबरोबर आहेत आणि असा व्हिडिओ प्रकाशित करताना तुमची परवानगी नक्की घ्यायला पाहिजे. आज आपण इथे आलो आणि यांच्या गप्पा मारल्या. गप्पाच्या माध्यमातून सुवर्णाताईंचं एक चांगलं कार्य आपल्या पुढे आलं. विजयरावांचं जे कार्य आहे हे समाजाला माहिती आहे की सौर ऊर्जेवरती काम करतात, पण ते थांबले नाहीत आणि थांबणार नाहीत. वनवासी जे आश्रम आहेत, संघाच्या माध्यमातून जे आश्रम चालतात तिथे जाऊन विविध प्रकल्पावरती ते मदत करणार. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना परत एकदा विनंती की आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये आपल्याला माहिती असलेले असे काही अनेक चांगले समाजसेवक, चांगले काम करणारे असे कोणी असतील तर आपण नक्की आम्हाला सांगा. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि सर्व माहिती, सर्व त्यांचं कार्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.